निघायचं का आता? अंधार पडायच्या आत होता येईल तेवढा लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि सांच्याला मुक्काम बी ठोकायचा आहे. विक्रम, या दोघांवर ध्यान ठेव. हा वय वय, जमलं तर या तात्याकडे बी ध्यान ठेव. अरे माझ्यावर ध्यान ठेवायची काय गरज आहे? आणि मी समजावर ध्यान ठेवतो या. बरं तसंच कर. समधीकडे ध्यान ठेवा. काय? अरे बाळू, पण त्या मेंढ्यांवर ध्यान ठेवायची गरज बी नाही. हा म्हणजे किती गुणाचे आहे त्या. तू निघाला का तुझ्या माग बरोबर निघतात ते. पाहायचीच गरज नाही. बरं निघायचं का? होय. चल बाकीच्या मेंढ्या घेऊन येतो. वय या या या. तुझ्या कामाचा वाजल असं म्हणतात. मामा लहान थोराचा नाव गाजल साऱ्या संतात. हे दुःख दूर साराया आला बघा ताराया उधळून आभाळी पिवळा भंडार. बाळू मामा मल्हार, बाळू मामा मल्हार, बाळू मामा मल्हार, बाळू मामा मल्हार. समद घर खाली खाली झालं. बरं होते बाळू संग जाती आहेत. असा बी बाळू तिला काही येळ देत नाही. तेवढंच परवासात सोबत राहते. सौंदती म्हणजे मैलाचा परवास. एवढा लवाजमा घेऊन गेला हाय. पुण्यांदा बैजवारी माघारी आला म्हणजे झालं. आज जर हे असते तर बघून लय बरं वाटलं असतं त्यासनी. का त्यांचा जावई आणि लेक मेंढर घेऊन चराय गेला आहे. घराची जबाबदारी हळूहळू खांद्यावर घेत आहे. समद चांगलं होऊ दे रे देवा. सत्यवान बाळूचा संसार मायेनं फुलू दे. बैरी काहीतरी करा की. ते बाळू तिकडे त्या पोराचा लगीन लावून द्यायचा आणि आपण नुसतं बसूनच राहायचं का? अरे हे लग्न होणारच नाही. म्हणजे काय करणार आहे? कळे वेळ आल्यावर सगळं कळे. कवा येणार आहे येळ काय माहित. कवा धरणं तेच ऐकतोय. समजे आता तुलाही समजेल आणि त्या बाळ्यालाही समजेल. अशी पूजा मांडतो की त्या बाळ्याने किती प्रयत्न केले तरी लग्न होणार नाही. खरं सांगताय ना? नाही तर आपण इथं पूजा करीत बसायचो आणि बाळ्याच्या पोराचं लगीन करून यायचा. होणारच नाही. त्या बाळ्याला असं वाटतं की त्याला काही करता येतं, पण असं काही नाही. म्हणजे बाळ्यात तोंडावर पडणार आहे म्हणा की. आणि असं झालं की पुन्हा आपल्याकडे लोकांची गर्दी लागणार. म्हणजे मला पुन्हा गोडधोड खायला मिळणार. होय, सगळं मिळेल. अरे पाहिजे ते आणून देतील लोक इथं आपल्याला. अहो म्हणजे बाळ्या लगीन लावून देणार आहे असं सगळ्या लोकांना ठाव आहे.
बरं बाळ्याकून लगीन झालंच नाही तर बाळ्या समद्या मोर खोटा ठरल. मग समद्या लोकांच्या रांगा आपल्याकडे येतात. मग आपण त्याचं लगीन लावून देऊ. नाही, आपण त्या मुलाचं लग्न लावून द्यायचं नाही. त्याला आयुष्यभर बिन लग्नाचं आणि आपला सेवक म्हणून ठेवायचं. म्हणजे लोकांना कळेल की आपल्याशी चुकीचं वागलं तर नेमकं होतं तरी काय. मग मी बी त्याला कामात सांगाल माझं. ऐ हात पाय दाबून दे. ऐ माझ्यासाठी भाकर घेऊन ये. सांग सांग, मी लग्न कसं मोडेल ते बघतो. गंगे, आय आय कशी आहेस तू? आता जशी हाय तशी तुझ्या मोरा हाय बघ. बरं वाटत नव्हतं तुला, आता बरं आहे ना? बाय. अगं बायान दिलेला भंडारा पाण्यातनं दिला, दुसऱ्या दिवशी बरी झाली बघ. बरं झालं, लई दिवस झालं भेट झाली नव्हती. आता तू काही येत नाहीस आणि आपणच जाऊन यावं. आता याप वाढला असेल ना? असं काय नाही, समद्यांची जायची गडबड होती म्हणून थांबले होते. तवा निघणार आहेत आणि आहेत कुठे सत्यन बाळू? अगं गेले की सांगतो तिला. भीमाला ठाव होतं की जाणार ते. बाय म्हणला होता तो, मला वाटलं होईल की भेट. अगं आत्ताच गेले, मेंढ्यांची पूजा केली आणि लागलीच निघाली समधी. भावला आवडतात म्हणून लाडू करून आणले होते. एवढं करून आणलं, त्याच्या मुखात काही गेलं नाही. काय झालं रे बाळू? तात्या तू घरला जाऊन ये. घरला जाऊन ये. मस्करी करतो काय? ए सांगितलंय तेवढं कर. अरे एवढ्या लांब चालून आलो आपण, तू घरला कसं काय जा म्हणतो आता वा घरी? तुला सांगतो तेवढं कर. जागो मान. काय हो, काय झालं? काय राहिलं आहे का घरला? वाय तो गेला की समजल त्याला. काय समजणार आहे कोणाचं? ए धरे, एवढं वज घेऊन जात नसतो मी. तर अरे भाकरी नाही खाईल तर. चल.
अयो हे बाळूचं काम बी लई चित्र आहे. एवढ्या लांब गेलो आणि पुण्यांदा माघारी धाडलं. काहीतरी विसरलं म्हणे. आता काय विसरलं कोणाच ठाऊक. पळून पळून पायाचे तुकडे पडले. हा घोडे घेतले. घोड्यावर एवढा संसार भरून घेतला. तिखट घेतलं, मीठ घेतलं, तेल घेतलं. एवढंच नाही, भांडे कुंडे बिनकामाचे 2 माणसं बी घेतले. तरी काहीतरी विसरलं. काय विसरलं असं बुवा. जाऊ दे, आता बाळूनं सांगितलं म्हणल्यावर जावंच लागेल. अरे देवा. आय आता वाईट वाटून काय घेतीयस? तुझी काय चूक आहे वय? अगं, आम्ही थोडं जरी लवकर आलो असतो तरी मिळालं असतं की त्याला. अगं गंगूताई, रातभर बसून जात्यावर पीठ दळ, पाठवटून लाडू वळ. एवढं समज केलं आहे तू, वाईट तर वाटणारच की. हा पण काय बी म्हणाय, तुझा लय जीव आहे बघ बाळ्यावर. कवा आमच्यासाठी असं काय केलं नाही. हा अगं, असं काय म्हणतेस? केलं नाही वय? आईसाठी समधी पोरं सारखीच असते. आणि तो लांब चालला आहे म्हणून करून आणलं की. येऊ ग म्हणा बघ. आण बरं इकडे, मी लगेच जाऊन देऊन येतो. आणि तसं बी काय लय लांब गेले नसतील ते. अरे नग नग, उगा तुझी तंगडतोड व्हायची. असं कसं? हा तुझी इच्छा आहे ना व? आता बाळाच्या मुखात लाडू गेल्यावर तुला बरं वाटेल. हेच माझ्यासाठी लय झालं बघ. पण पुन्हा चुकामुक झाली म्हणजे. असू दे, काय नाही. अरे बाप, आलं बाबा एकदाच गंगूताईचं घर. गंगूताई, तात्याचा आवाज आहे ना व? वय बाळू संग जाणार म्हणला होता, गेला नाही वय? गंगूताई, अरे देवा. अरे अकोला आलो काय चुकून? तात्या, गंगीच घर आहे. अरे भाई दर बाळूजाई, तुम्ही कवा आले? ते सोड, तू बाळू संग जाणार होतास ना व? काय झालं? गेलो होतो, बाळून परत धाडलं. का? काय झालं? ते काय ठाव नाही, म्हणलं जाऊन ये. काही द्यायचं राहिलंय का? काय झालं तोंड बघायला एकमेकाची? आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलं आहेस बघ तू. हो बाळूची आई, अहो मी चांगलेच काम करतो. तुम्ही कसं काय येणं केलं इकडं? बाळूला भेटायसाठी आलो होतो, चुकामुक झाली की. हे बघ, आईने बाळासाठी लाडू बनवून आणले, ते त्याला जाऊन. अरे देतो की, याच्यासाठी धाडला हाय वय बाळून. तरी काहीतरी राहिल्यागतच करत होते. त्याला तर ठाव नव्हतं आम्ही येणार आहे ते. हा, ठाव नव्हतं? हा, मग कसं समजलं? आता जाऊन बाळूलाच विचार की. हा बरं, ते तेवढं नीट घेऊन जा. हा वय वय. तात्या, वाटत जाताना लाडू खाऊ न ग, नाही तर हळूच तोंडात टाकशील.
नाही नाही, खाल्ला तर बाळूला समजणार नाही काय. तू काय सांगणार आहे वय त्याला? म्या नाही सांगितलं तरी समजायचं राहणार आहे वय त्याला. आता तुम्ही हिथं आले त्याला समजलंच ना वय. एका बी लाडवाला हात लावणार नाही म्या. समजा त्याच्या हातात देईन आणि मग त्याने जर दिलं तर खाईन. कुठवर गेले आहेत? जास्त नाही, 4-5 मैल गेले आहेत. बरं जा आता, लय गप्पा मारत बसू नग, नाही तर सोडून जात्याल तुला. मला सोडून जात्याल पण आईच्या हातचे लाडू सोडून जाते का? चल भीमा, येतो मग. होय होय. येतो हा, सांभाळा. बाळाला कसं समजलं असेल आणि तात्याला त्यानं धाडलं? त्याचा माझ्यावर लय जीव आहे आणि माझा बी त्याच्यावर आहे, समजला असेल. आणि आम्ही येडे, बघितलं का गंगूताई? वय आता जीवात जीव आला असेल बघ. माझ्यासाठी काय आणलं हाय का नाही? तुझ्यासाठी बी आणला हाय. त्याच्या एकल्याच्या मुखात घालीन वय. ये घे, ये तुझ्यासाठी. आता तू बी लेक आहेस माझी. उगा बोलले बघ ना तुला. आमच्या बी जीव आहे तुझा. झालं का सुरू आता? पटपट डोळं पुसा आणि चला लवकर निघायचं आपल्याला. भाई काय जायचं हाय? कुठं सोडणार नाही, थांबायचं आहे तुम्हाला. असं काय करते हायस? हे बी बाहेर गेला आहेत आणि घरात बी कोणी नाही. अगं किती जीव अडकवशील त्या घरात. कवा नव्हते आली आहेस तर थांब. पुण्यांदा भेट होईल नाही होईल. एवढंच वाटत होतं, तर आली का नाही तिकडं? तुला ठावा आहे ना व, या नाही येत त्या घरात. बाळूला मेंढ्या घेऊन जाताना बघाय बी झालं नाही माझ्याच्यानं. बाहेरच नाही गेले मी. हे बी असंच जायचं मेंढ्या घेऊन. कवा नाही ग, पण आज लय आठवण येते बघ त्यांची. गंगे रडू नग, झालं गेलं इसरून जा गंगे. आता बाळू हाय ना व, हा, आणि समधी काम बी करतो हाय ना व. मग डोळे पुस बर आणि लय ये जुन्या आठवणीत रमू नग. वय हे घे. आता काय झालं? मी गोड खायचं बंद केलं आहे. धर.